ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषी मंत्र्यांच्या विधानावर संतप्त शेतकरी. कृषी मंत्री पुन्हा बरळले. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य. शेतकरी हवालदिल आणि कृषी मंत्र्यांचं टिंगलबाजा विधान. कोकाटे पुन्हा चर्चेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेलेले कोकाटे यांनी शेतकऱ्यांना थेट विचारलं, ढेकळांचे पंचनामे करायचे का? या वक्तव्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी भावना व्यक्त करतात. एकीकडे मान्सूनपूर्व आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास हिरावून गेला. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. असं असताना चक्क पंचनामे करताना हे विधान केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच नाराज झालाय. यापूर्वीही कोकाटेंनी कांद्याच्या घसरलेल्या भावावरून शेतकऱ्यांना जबाबदार धरलं होतं. एका शेतकऱ्याला भाव मिळाला की सगळेच कांदा लावतात, मग भाव पडतात असं विधान करत त्यांनी संताप ओढवून घेतला होता. हेच नव्हे तर पीक विमा योजनेवर बोलताना कोकाटे म्हणाले, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो. त्यामुळे शेतकरी संघटनांनी त्यांचा निषेध करत याला अवमानजनक भाषा म्हटलं. त्यांच्या या ग्रामीण भागातील भाषा शैलीमुळे त्यांना अडचणीत आणताना पाहायला मिळतंय. या वादग्रस्त विधानानंतर कोकाटे यांनी जाहीरपणे माफी मागितली आणि स्पष्ट केलं की कधी कधी बोलताना चूक होते, पण माझा हेतू चुकीचा नव्हता. नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा. असं ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही. कांदे वगैरे ज्या पोळी वावरात खराब होत चालल्या वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे. ते नियमात बसत नाही. सांगितले नाही. कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.